दाखवले टॉप व्ह्यू. प्रत्येकाच्या इच्छा प्रेक्षक एकदम आतुरले आहेत कधी फायनल होते, कोणत्या टीमला ती बाईक. प्रेझेंटेड बाय बंडू जी केणी यांच्या माध्यमामध्ये बाईक मात्र कोणता संघ जिंकणारा पटकावेल घेईल प्रेक्षक मात्र आतुरतेने वाट पाहतात, उत्सुकतेने मात्र आहेत, परंतु त्यांची थोडीशी निराशा होते. त्यासाठी मी मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे दिलगिरी मी व्यक्त करणार आहे. चला स्टार्ट करा सूर्यकांत. टॉस झालेली आहे, टॉस जिंकलेला आहे ऐरोली कोल्हावडा टीमने. 4 ओव्हरची मॅच आहे, निर्णय 3 ओव्हरची मॅच. फायनल 3. येस, पहिल्यांदा. खूप मात्र निराश आहेत आमचे प्रकाशजी मडबी जे प्रणिती आहेत, शिल्पकार आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट मात्र जाणवतं की निराश किती आहेत. ज्यांच्यासाठी केला होता 28 का 6च्या 6 ओव्हर आणि एक प्रयोगही आम्ही करणार होतो 2-2 इनिंग, पण तो प्रयोगही फसला. त्याचे पाठीमागचं कारण आहे उशिराने इलेला संघ. त्यामुळे आयोजक करेल तर काय करेल, दुसरा प्रश्नच मधला ऑप्शन्स उरत नाही, पर्याय उरत नाही या 3 ओव्हरची फायनल खेळण्याशिवाय. टॉस झाले, 3 ओव्हरची फायनल आपण पाहणार आहोत. टॉस जिंकल्यानंतर ऐलोरी कोलिवाडानं ठरवलं बॉलिंग करण्याचा निर्णय त्याने घेतल्याने बॅटिंगसाठी आमंत्रित केले घनसोली 11 घनसोली. चला स्पीडअप करा. गुरुनाजी पाटील आणि त्या समेत दुसरा कोण अंपायर, याचं नाव उत्कर्ष अक्षय शेट्टी. गुरु जे व्यावसायिक अंपायर आहेत, आम्ही तारीफ करतो गुरुनाथ पाटीलची. सातत्याने डे नाईट त्यांच्या साथीला, त्यासाठी त्यांनी अक्षय शेट्टीचं म्हणजे आभार मानले. संपूर्ण संघ फिल्डिंग करण्याचे टॉस जिंकल्यानंतर ऐरोली कोलिवाडा 5 ठिकाणी सिबडी कुपरखेडणे पाहिलं दिवा इथे आपले चाललेले श्रीकृष्ण मित्र मंडळाची कोपरी गाव ऐरोली इथे तब्बल 5 ठिकाणी स्पर्धा 21 तारखेला, आणि त्यासाठी मात्र असा खेळ मात्र थांबला जातोय. जिथे 6 ओव्हरची फायनल आम्ही दाखवणार होतो, भेटीला आपल्या येणार होती ती होते 3 ओव्हरची. ते 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आघाडीला जाताना तीच जोडी कायम ठेवलेली आहे घनसोली 11 घनसोलीने. दोन्ही टीमचे 12 खेळाडू आणि स्पर्धेचा नियम आहे, जरी आम्हाला नावं माहीत असली पण अनिवार्य आहे येणं. दोन्ही 12th मॅन आमच्या बॉक्समध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये या. ऐरोली आणि घनसोली अतिरिक्त खेळाडू प्लीज आपण या, हा स्पर्धेचा नियम आहे. कारण एक जरी 12 खेळाडू त्याने जर ऑब्जेक्शन मारलं तर 2 धाबांची पेनल्टी. नाही नाही, हे 2 धावांची आहे पेनल्टी 2 धावांची आहे पेनल्टी. चला खेळायला सुरुवात होते. येस, वेळेनुसार आल्यानुसार जी 2 धावांची पेनल्टी केली होती ना, ती मात्र आता हटली जाते. ती 2 धावांची पेनल्टी देण्यात येणार नाही. बरोबर 1 मिनिट असताना आलेली आहे. आम्हाला माहित आहे जेंटलमॅन क्रिकेट खेळतात घनसोली घनसोली. चला स्ट्राईकला आहे राहुल शेट्टी मिस्टर NMPL, ज्यांचे नाव मात्र दिलंय. बऱ्याच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे टेनिस क्रिकेटरना नाव दिलं गेलेलं आहे. एक्सेप्टिजिबल मिस्टर NMPL, मिस्टर 360 असे कित्येक. त्याचवेळी मिस्टर NMPL स्ट्राईकला राहुल शेट्टी, आणि त्याच्या विरोधामध्ये पहिलं ओव्हर फायनलचा. जाऊया पाहूया श्रीकृष्ण मित्र मंडळ वर्ष 58 दिल्ली स्मृती चषक फायनलचा मॅच. बॅटिंग करताना येस लेट्स स्टार्ट टू गेम. बॉलिंग मार्कवर पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी हरिओम. पहिला चेंडू बॉलर बॅक टू ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट, बॅकिंग शॉट. तोपर्यंत येईल मनोज समान फील करेल. एक घेतली, दुसरी ती मांग केली, थांबवलं, इंटरेस्ट दाखवला नाही. ऑन द ऑफ स्ट्रोक केला, डाऊन द ग्राउंड.
एक सिंगलने फायनलच्या पहिल्या धाव मात्र निघाली बॅटमधून राहुल शेट्टीच्या. सिंगलने खातं खोलतोय राहुल शेट्टी. नाव स्ट्राईक टीम कॅप्टन निखिल सूर्यकांत मडवी. डेंजरस मॅन. खूप धावा चोपल्या, तब्बल 69 धावा आतापर्यंत त्याच्या नावी आहेत, परंतु 100च्या वर मात्र भावेश नाईक 102. सचिन नाईकने 73 काढले, 4 विकेट. विशाल भोईर 83 आणि आता निखिल 69 तब्बल 3 डावामध्ये या धावा त्याच्या नावी. बॅकफुट वर जाताना शॉर्ट आर्म फुल केलं, फुल इज सक्सेसफुल. टप्पा गेला सरळ चिरपडून आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या इन टू द फॅन. 4 रन. गणगणित शॉर्ट आर्मच्या बॅकफुटचा काय बॅलन्स होतं. इज कम्प्लिटली सुपर बॅलन्स ऑफ द होल बॉडी अँड स्ट्रेट टू द जॅक वाईड इज डिप्स मिड विकेट. एक नेत्रदीपक चौकाराने खातं खोलताना स्वतः कॅप्टन. सुपर स्ट्रोक निखिल. 1 लाखावर कोण बाईक त्यासाठी चाललेला हा जबरदस्त घमासान काटे की टक्कर. 1 लाखवर बाईक विजेता संघ. नाइसली यार. Oh my God, furniture destroy. You miss keys to the stump. कॅप्टन परतलाय. क्लीन बोल. पाहू शकता मधली एसटी कशी यॉर्करने बुंद्याने वाकवली. त्रिपलाची कॅप्टन परतलाय. चौकाराने खातं खोलले दणदणीत, परंतु काही यार्कर टाकला यार. सुपर भारी ओमने पहिली विकेट सफलता प्राप्त केली. कॅप्टनला पाठवलं तंबूच्या असलेला. आता 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या. 3 ओव्हरची फायनल. इन केले मैदानाच्या नाव आहे हेमंत पाटील. मडवी गेले, पाटील आले मैदानाच्या आत, पण पाटलांच्या खांद्यावर जोर भरपूर मात्र मजबूत आहे. त्या मजबूत जोराने जोरदार फटके मारतो हेमंत पाटील. कित्येक मॅच गेलेल्या त्याने काढून दिलेत. राधाकृष्ण सेकंड बॅक टू बॅक सेकंड टायटल यांच्या मुलेच जिंकलाय. 12 मध्ये जेव्हा 12 धावांची गरज तेव्हा सुशीलनं फक्त 3 धावा 9 धावा दिले होते आणि भावेश कोहली काय कडक ओढ टाकलं होतं भूमिपुत्र मैदान. तेव्हा मॅच आली होती 1 चेंडू 4 विकेटच्या विकेटवरून काय टोळ्यांनी षटकार आणि तो लगातारचा दुसरा वर्ष जिंकून दिला राधाकृष्ण टीमला अग्रिकोली प्रीमियर लीग मध्ये याच बॅट्समनने. व्हेरी डेंजरस. कितीतरी उदाहरणं याच मैदानावर 20 धावा चोपल्यात. किती ते कीर्तिमान केलेत. ते इन केले इन ॲट क्रमांक 3 वर हेमंत पाटील. तो फर्सिंग ऑन द व्हेरी फर्स्ट ओव्हर. हरिओम बॅकफुट वर कडक कडक बेधडक ही हे मजबूत सांगतायत. ॲट द बेस्ट ऑल टाइम बेस्ट. बॅकफुट वर जाताना आणि त्याला सरळ स्टेअर केलं, जॅक केला. मिडविकेटकडून जी गॅप होती त्या गॅपला भरून काढलं या चौकाराने. आल्या चौकाराने खातं खोललं. 4 ने धावसंख्या मात्र पोहोचली 11 वर. 11 फॉर 1 विकेट लॉस. कॅप्टन बॅक इन टू द प्रीमियर 4 वरती. 11 वर 1 अशी सद्यस्थिती आहे. चेंडूची समाप्ती झाली 4थ्या. 2 चेंडूचा खेळ बाकी. 3 वरची फायनल. आपल्या बेटीला 58 वर्ष लाजबाब श्रीकृष्ण मित्रमंडळ दिबा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 आणि तिथे फायनलचा मॅच. इथे मैदानाच्या आत टॉस जिंकल्यानंतर ऐरोली कोळीवाडा टीमने फिल्डिंग करण्याला पसंती दिली. बॅटिंग साठी अमंती दिलं. 1 गडी बाद 11 असे सद्यस्थिती आहे. बॅटची कडा सुदैव म्हणायला लागेल तिथे 5 स्लिप नव्हतं. त्या ठिकाणी गेल्यास घोषांकित क्षेत्रामध्ये आणि तशी घोषणा केली गुरुनाथ पाटील. तारीफ करतो आम्ही. 5 दिवस गणपतसिंह तांडेल, 4 दिवस श्रीकृष्ण मित्र मंडळ. काय डे नाईट फर्स्ट सेकंड आणि नाईट 24 तास. इथे बॅटची कडा. धावसंख्या आणखी 1 मात्र वाढवतो हेमंत पाटील. पोहोचवते 12 वर. शेवटचा बॉल आहे हरिओम. पॉवरचा एकमेव ओट टाकताना डाऊन द लेग साइड चांगला निर्णय घेतला. सोडून दिला. बाकीचे तमाम काम करतायत. वाईटची घोषणा केल्यानंतर गुरुनाथ पाटील एक्स्ट्रा धाव मिळते. 13 बनलेत आता. 5 चेंडूचे झाले पहिल्या ओव्हरची समाप्ती. बॉलिंग मार्कवर एक करारा झटका दिला. यॉर्करने अक्षरशः त्रिफलाची बाद करताना निखिलला पाठवलं तंबूच्या 4 मध्ये वैयक्तिक 4 वर परतला निखिल. हो, एक डाऊन द लेग्स आणि इट्स फेअर डिलिव्हरी. मागणी केली तर डोळ्याने खूप सांगून गेला गुरुनाथ पाटील, पण परिणाम झाला नाही गुरुनाथ पाटील. इट्स अ फेअर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर.
पॉवर प्लेचं एकमेव जे ओव्हर होतं त्याची झाली समाप्ती. त्या पॉवर प्लेमध्ये काय गोलंदाजी टाकली, फक्त 13 धावे मिळेल कारण 3 ओव्हरची मॅच आणि एक जबरदस्त हादरा दिला. त्रिपाला चित्त बात करताना बॅट्समन निखिलला पाठवलं तंबूच्या आसरेला. 1 गडी बाद 13. अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 1 लाखाबरोबर कोण घेऊन जाईल हिरो या कंपनीची ही नाईसली बाईक. 50चं द्वितीय, 25 द्वितीयाचे सजलेली 58 वर्ष. ही खूप कष्टाची, मेहनतीची, परंपरेची, संवाद जुळवण्याची परंपरा 58 वर्ष अखंडित पद चाललेली आहे. सॅल्यूट करतो आम्ही श्रीकृष्ण मित्र मंडळाला. येस, 2 इनिंगचा काय चांगला विचार होता, परंतु 2 इनिंग सोडा 6 ओव्हरची आम्हाला आपण योग्य साथ दिली नाही. त्यासाठी मात्र खूप निराश आहेत या स्पर्धेचे शिल्पकार प्रकाशजी मडवी. दुसरे ओव्हरला होते सुरुवात, बॉलिंग मार्कवर येतो होता. बॉलिंग टाकण्यासाठी ऐरोली कोलीवाडा टीमकडून मनोज चव्हाण समोर आहे. आता बॅट्समॅन मिस्टर NMPL राहुल शेट्टी. पॉइंट खडं केलं, डीप कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, व्हेरी क्लोज इनसाइड ए सर्कल. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फाइन मिड विकेट. ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. कडक यॉर्क, 2च्या 2 यॉर्कने अक्षय बेहाल केले. सलामी बिरांना यॉर्करनं बंदिस्त करताना त्रिफलाची कडक स्लो 1 यॉर्क. बेहतरीन यॉर्क यार, दरारा निर्माण केला बुंद्यात टाकताना. सुप्पर बुंदा, प्रश्नाला उत्तर नव्हतं आणि NMPL राहुल शेट्टी अवघी 1 वर परतलाय. धावसंख्या 13/2. ना व्हेरी हार्ड हिटर, हतोडा बॅट्समन, आक्रमक चा प्रत्यय देतो. जस्ट लाईक द गावठी विजा. आणि स्वतः गावठी विजयाने सांगितलं माझ्या मोठे मोठे फटके मारेल त्याचं नाव आहे रितेश दीनानाथ पाटील. माझ्या जसं सर डॉन बॅट्समन लावा उभे वाटलं तर त्याच्या शैलीमध्ये खेळताना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर तेव्हा म्हटलं तर उभे माझीच ही जी खेळण्याची आहे ती स्टाईल सचिनची आहे. आणि त्यासाठी सर डॉन बॅट्समॅन फक्त 2 क्रिकेटरला चहा पाण्यासाठी आमंत्रित. एक होता भारतरत्न अँड अदर वॉज सेन वॉन. हे पसंतीचे खेळाडू आहेत सर डॉन ब्रॅडमन. पण एक दुर्भाग्यवश लवकर निघून गेला सेन वॉन जादूगर. पहिल्याच बॉलवर विकेट अर्जित केली. यॉर्क ब्रह्मास्त्र विकेट, क्लीन बॉल बाय मनोज चव्हाण अँड सेंड बॅक टू द पॅव्हिलियन टू राहुल शेट्टी. 2 गडी बाद 13. 3 ओव्हरची फायनल. दुसरा ओव्हर मैदानाच्या आत टाकताना मनोज चव्हाण सोडून दिले. चांगला निर्णय म्हणता येईल रितेश दीनानाथ पाटील याचा, कारण त्याला बाजू उचलून देताना सटीक निर्णय ठरताना रितेशचा वाईट करार दिला. वाईटची घोषणा केली गुरुनाथ पाटीलने. धावसंख्या 1 जी 13 होती तिला लवकर हटवण्याचा प्रयत्न होता. अखेरकार त्याला सहाय्य केलं मी म्हणेन मनोज चव्हाणने वाईट टाकून. 14 आता पोहोचते. 14/2. पॉइंट कव्हर आहे. सिलिमिड ऑफ बॅकफूट वर कडक स्ट्रोक आहे. टायमिंग आहे. ताकद आहे एकट्याकडे. ती ताकद दाखवतो. उडवला वाईट क्लिअर केला. मिळाला सिक्सर षटकार. हलकीशी रूम मिळत नाही. रूमचे भाव गगनाला भिडतायत. पण तर रूम कशी दिली पा तो वेग नव्हता. सहजगत या टायमिंग करू शकला आणि फेकून दिला वाईटिश लॉंगांच्या वरून. आला षटकार, सिक्सर. साने झपकन मुसंडी मारताना घनसोली 11 पोहोचते 20 वर. नाव एक्झॅक्टली 20. लॉस ऑफ 2 विकेट. विकेट इज बॅक. फर्स्ट वॉज निखिल अँड देन राहुल शेट्टी. 2च्या 2 फलंदाजांना त्रिपालाजीत. पहिल्या बॉलिंग मध्ये हरिओम याने केलं. निखिल कॅप्टन त्रिपाजा आणि नुकतंच मनोज चव्हाण पहिल्या चेंडूवर बंदिस्त करताना यॉर्करने त्रिपालाचित उडवला. दांडी गुल. इथे बॉल गुल झाला. लाजबाब क्रिकेट. प्रत्येक दिवसामधून 6 ओव्हरचे सामने खेळवले पण दुर्भाग्यरित्या फायनलचा 3 ओव्हरचा मॅच. 2 इनिंग 6 मध्ये 3 ओव्हर असं आम्ही खेळणार होतो. 4 इनिंग जस्ट लाईक द टेस्ट. हे सूचित केलं होतं BCCI ICC ला पण सचिन रमेश तेंडुलकरने की या प्रकारचा थोडासा T20ने जो हा कमावता त्यामध्ये निरस्त आली होती एक दिवशी आणि त्यासाठी सुचवलं होतं कुठे ते रोमांचक व्हावं एक दिवस त्यात 4 इनिंग. आणि तोच उपक्रम इथे आम्ही राबवणार होतो. पण वेळेचा अभाव आहे. 3 ओव्हरची फायनल. राईट आर्म राऊंड द विकेट. कडक बॉल यार, कडक बॉल. व्हॉट अ यॉर्क यार. पायाला लागले, सरळ गेल्या घोषांकित सिंगलची मात्र घोषणा करता गुरुनाथ पाटील. कमाल करतो गुरुनाथ पाटीलची. सटीक रखरख्या उन्हामध्ये काय सटीक निर्णय दिलेत.
पण त्याच्या साथीला आता अक्षय शेट्टी उत्कर्ष दिबाकडून छान क्रिकेट खेळले. आता स्क्वेअर लेगला उभे आहेत अंपायर म्हणून. दुसरं किती पाहता धावा संख्या 21 वर 2. चांगला स्ट्रोक. टप्पा 2 टप्पा तिसरा टप्पा झाला. फॉर्मलिंग झालं पहा कसा फॉर्मलिंग झालं. फरार होते चेंडू पर त्याच्या अगोदर काय बॅकअप केलं यार. बॅटरला बॅटिंग करताना जेव्हा अपुरा पडतो तेव्हा मदत येतो हितेश कोटकर. जेव्हा बॉलिंग करता विकेट नाही तेव्हा नाव येतो हितेश कोटकर. आणि जेव्हा फंबलिंग करतो त्याला बॅकअप करतो हितेश कोटकर. सुप्पर यार संकट मोचक. इथे धावा मिळतील 2 ने पुढे संख्या पोहोचवली 23 वर. सोडून दिले. चांगला निर्णय घेतलाय. डाऊन द लेग साइड पिचिंग डाऊन द लेग साइड. इट्स अ वाईट. एक्स्ट्रा धावा वाढवेल. 3 ओव्हरची फायनल. पहिल्यांदा बॅटिंग करता आमंत्रण दिलं गंसोली 11 गंसोली. 2 विकेट मात्र गमावल्यानंतर 24 धावा. आता धावपळ कव्हर 24 लॉस ऑफ द 2 विकेट. 1 लाख बरोबर ती बाईक विजेता संघाला देण्यात आली. प्रेझेंट केले बंडूंची वसंतजी केळणे यांच्या माध्यमातून ही हिरो कंपनीची बाईक. फुलंत चेंडू बॅटच्या बाहेरच्या भागाला लागून स्टेअर केलं होतं घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र अर्जित केले रितेश दीनानाथ पाटील. हे पूर्ण नाव घ्यायला आवडतं आणि ते रितेशला आवडतं. जरा तरी मध्ये वडिलांचं नाव गेलं तर खूप मात्र त्याच्या निराश मुद्रेने आमच्याकडे पाहतो. डेफिनेटली द फुल नेम रितेश दीनानाथ पाटील. 24 धावा 25 धावा 2 गडी बाद. 25 लॉस ऑफ द 2 विकेट. Great bowling into the block. Pogba plum wicket LBW into the block. खोला टाकला. बॅट वरती चेंडू अगोदर गेला. पायाला धरला बरोबर स्टँडच्या समोर आणि आसमानात बोटी नेताना सांगितलं बॅट्समनला रित्या बाद. तिसरं विकेटचं पतन. तिसरा गडी इथं बाद होता रितेश दीनानाथ पाटील. चांगला एक फटका त्याच्या बॅटमधून आला होता. एक षटकार 2-1 वैयक्तिक 9 वर परतला. जेव्हा धावसंख्या आहे टीमची 25 वर. 2 ओव्हरची झाली समाप्ती. 6 चेंडूचा खेळ. धावसंख्या चांगली आहे ठीकठाक आहे. बॉलिंग करण्याचा विचार 2 डावखोरे गोलंदाज आहेत. 1 वर्ष 58 विजय भोईर आणि 1 कवल्या वयाचा जो नेट प्रॅक्टिस देतो ईशान किशन. ज्याला चेंडू मात्र साईन केला दिलाय भारतरत्न क्रिकेटचा देवता सचिन रमेश तेंडुलकर तो अनुराग मिश्रा. नंतर डेफिनेटली तुषार बर्गे. खूप साधी गोष्ट नाही. जर 35 बनला तर मॅच विल बी डेफिनेटली टेरिफिक. 2 ओव्हरचा खेळ संपला. 25 वर 3 अशी स्थिती. 6 चेंडूचा खेळ बाकी. हितेश कोटकर पुन्हा संकट मोचकला त्याने आणलं आक्रमणावर. जेव्हा कमी तिथे हा भरून काढतो कामगिरी. नाव आहे हितेश कोटकर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट समोर आहे खेळण्यासाठी हेमंत. ज्याच्या बॅट मधून दर्जेदार एक षटकार आलाय. सिंगल एक 7 वर गेलं तर 3 चेंडूला समोर गेला. आता 6 चेंडू समोर आहे हितेश कोटकरच्या. पॉइंट डीप कव्हर लॉंग आउट शॉट एक्स्ट्रा कव्हर ऑप्शनच्या अगोदर. हो माय बेमार नो बॉल शरीर वेधी मारा. हो माय गॉड. येस हेमंत पाटील सुरक्षित आहे मित्र. कन्कक्शन हा नवीन नियम काढलाय. पहिला जाऊन अंपायर विचारतो डोक्याला लागल्यानंतर का खेळण्यासाठी तू सुरक्षित आहे का. अन्यथा त्याच्या जागी एक दुसरा तोळामोळाचा बॅट्समन तेवढाच पाठवला जातो. इम्पॅक्ट प्लेअर सारखा. कन्कक्शन डोक्याला दुखापत झाल्यानंतर ICC ने नियम आणले. परंतु ही सेफ. देवाला हीच प्रार्थना असेल कोणत्याच खोडाला इजा होऊ देऊ नये. गणपती बाप्पा कडे हीच प्रार्थना आमची असेल. पहिला चेंडू नो बॉल. शरीर वेधी मारा. चेंडू घेऊन येईल आणि सज्ज आहे हिट बॅट्समॅन फ्री हिटला सुपर हिट करण्यासाठी. नाव आहे हेमंत. हितेश निघालाय लेफ्ट हँड फ्री हिट चेंडू घेऊन. ओ माय गॉड विशेष प्रभाव टाकू शकला ना. पुरेपूर फायदा उठणार कमी पडलाय. चेंडू अगदी त्याला बीट करताना स्विंग कटर बॉल लाईन मिस केली. बाकीचे तमाम काम करताना विकेटच्या पाठवे डॉट. धाव मात्र मिळत नाही. पहिला नो बॉल नंतर डॉट. 5 चेंडू अजून शेष. 5 मध्ये 2 धमाक्याची अपेक्षा केली जाते डगआउट मध्ये. गंसोली 11 गंसोली. हितेश काय करेल. देईल का 2 फटक्यासाठी अनुमती. डेफिनेटली दिली नाही ती मिळवली. कारण विथ द टर्न नॉट इझी टू एनी राईट हँड बॅटर. परंतु सोपी केली अवघड गोष्ट. विथ द टर्न त्याला फिनिश करताना फेकून दिलं. फाईन स्क्वेअर लेगच्या वरून आला षटकार. पाटलांचा फोरगा हेमंतच्या बॅटमधून. सुपर्ब स्ट्रोक यार. साने चपकन वाढवतोय. चपकन जाते 32 वर 32. लाजबाब फटका.
इन फॉर्म बॅट्समन, मॅन इन टच, धूम धडाका घालतो. अगर 3-4 वर्षाचा विचार केला तर शांत आहे, पण अशांत करतात त्याचे लांब लांब षटकार भुसकाळ्यात पाडतात. गेलेल्या मॅचिन खेचल्यात याच बॅट्समनने. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत 45-50 अपेक्षा करू शकतो गन्सोली, इलेवन गन्सोली. आता मात्र 32, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंग मार्कवर फायनलचं शेवटचं ओट टाकताना पहिले इनिंगचं हितेश कोटकर. हितेश कोटकर दिवा या नगरीमध्ये ऐरोली कोलिवाडमध्ये खेळताना हातावतो शेवटचं टार्गेट सेट करण्यावर आणि समोर आहे डेंजरस आक्रमक घुसून तुटून पडणारा हेमंत पाटील. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 तर लागल्या 3 गडी बाद. ओ माय गॉड, किती तगडी ऑन द अप, डायरेक्टली बरोबर आमच्या कॉमेडी बॉक्सच्या डाव्या बाजूला. ग्रेट शॉट यार. म्हणून म्हणलं 50 आशा आता मात्र जिवंत केली. काय बॅटिंग केली यार, नॉट इजी. पहिला विथ द टर्न, नंतर अपिश ऑन द अप. किती फोन आमची ताकद आहे या मजबूत बांध्याच्या कडक सांध्याच्या बॅट्समन मध्ये. नाव आहे हेमंत पाटील. व्हॉट अ क्रॅकिंग बॅटिंग यार. मजा आली या षटकार बघताना. 3 चेंडूची समाप्ती, 2 मोठे आलेत. धावसंख्या 38 धावा. 50 आशा जरूर निर्माण केली डगर मध्ये आणि तेच मात्र कॅप्टनला हवंय का 50 निघू दे. जबरदस्त बॅटिंग, सुपर बॅटिंग. एक विथ द टर्न फेकून दिला, फाईन डीप स्क्वेअर लेग आणि इट वॉज सो एक्सलेंट ऑन द अप ओव्हर द लॉंग ऑफ मॅक्सिमम. ग्रेट बॉलिंग यार. इन टू द ब्लॉक फ्लिक केलं, फक्त सिंगल मिळेल. दुसरी जी मागणी केली आहे, दुसरी धाव घाताना थोडा घातक होईल. नियम नवीन आलेला इन ऍक्शन मध्ये पाहिजे. तिथेच एक बॅटर तिथे थांबेल, नंतर पळेल. नो नो, ही अधिकार आता नाही. नियम बदललाय. इन ऍक्शन मध्ये दोन्ही बॅट्समनला पळावं लागणार. सिंगल गेली, धावसंख्या 39. आता थोडं मात्र 50 स्वप्न मात्र भंग पाहू शकतो का? त्या स्वप्नाचा चक्का चूर करेल का? 2 चेंडू शिल्लक, 2 मोठे फटके, डेफिनेटली 50 आकडा पार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॉलिंग मार्कवर ऐरोली कोलिवाडा टीम कडून हितेश कोटकर. एक कमिंग बॉल टू हर्ष. डाव्या बाजूने सोडून गेलेला चेंडू. कुठे डाव थोडा गेलं तर अनुमती असते अंपायरला, तेच केलं. अनुमती घेऊन हा वाईट करार देताना इशारा केला गुरुनाथ पाटील अंपायरने. वाईट +1. धावसंख्या मात्र 40 वर 41. 41 लॉस ऑफ द 3 विकेट. पहिलं निखिल कॅप्टन, राहुल त्याच्यानंतर आणि नुकतंच रितेश दीनानाथ पाटील. लेफ्ट हँड उर्दू विकेट शेवटचं ओव्हर आहे. व्हॉट अ लवली फ्लिक, पण मैदानाच्या हात आहे का? ओ ओ ओ, पाहूया काय निर्णय येईल. षटकार, हो बॅलन्स, कडक कॅच. आम्ही तारीफ करतो, पण अनफॉर्च्युनेटली जो फीट होता, पाय होता लाईनीला टच. काय फ्लिक आहे यार, नजाकत भरलेला फ्लिक हर्षच्या बॅट मधून. मन अगदी प्रसन्न केलं. फुलेंचा चेंडू यार करण्याचा प्रयत्न, त्याला अपोलो घेत त्याला फ्लिक केलं. कावुंगाच्या ओरून झेल टिपला होता, पण पाय स्पर्श झाला बाउंड्री लाईनला. षटकार. धावसंख्या 47. शेवटचा बॉल, फायनल इनिंग पहिली, शेवट लास्ट बॉल. हितेश टू हर्ष. अतिशय लेंथवर चांगली लेंथ टाकली, सिंगल घेतली शेवटच्या बॉलवर. 50च्या जवळपास षटकारनं नेले 48 वर. बरोबर 49 धावांचं फायनलचं टार्गेट. इन फायनल 49 टार्गेट ऐरोली कोलिवाडा. आता मजा येईल. बॅटिंग प्रॉपर आहे, जशा तसं उत्तर देण्याची क्षमता राखतोय. दिवाच्या नगरीमध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलिवाडा आयोजित दिल्ली स्मृती चषक 2025 वर्ष 58 मध्ये फायनलचा मॅच आपल्या भेटीला आहे. फायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये खेळताना गन्सोली, इलेवन गन्सोलीने 3 षटकाच्या समाप्तीने 3 गडी बाद, धावा केले 48 आणि टार्गेट 49. मॅच जर फायनल बरोबर झाली तर सुपर ओव्हर. मग किती अंदाज पडला तरी खेळावं लागेल. ते झाले गेल्या वर्षी. नेरुल बनाम कुमार, ग्लोरियस कुमार 11 तुर्बे. अखेरकारचा सुपर ओव्हरचा फायनलचा मॅच नेरुलने जिंकला. काही होऊ शकतं. लास्ट मध्ये खूप मागडं ओव्हर, ज्या बॉलर कडून खूप मात्र अपेक्षा असते, तो अपेक्षाला मात्र पूर्तता करू शकला नाही हितेश कोटकर. धावा दिल्या शेवटच्या ओव्हर मध्ये 23 धावा आल्या आणि एक फायटिंग स्कोर मात्र समोर ठेवलं गन्सोली, इलेवन गन्सोली.
थोडी उशिराने मॅच झाल्या पण दिलगिरी व्यक्त करतो प्रेक्षकांची, पण तुमचं सहर्ष स्वागत आहे. जे जोडले गेले ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांना पाहताना त्याही प्रेक्षकांचं अगदी मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार प्रकाशजी मडवी यांच्या माध्यमातून मी तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत करतोय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे झाले समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये 3 गडी गमावल्या, 48 बनवल्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. फायनलची मॅच 49 16 धाबांच्या 16 धाबा. सोत्तरी काटेचाल 1.25 म्हणजे कडक. हे वातावरणाचं तसं निर्मिती केली ना, वातावरण निर्मित केले ते वातावरण मध्ये थोडंसं मात्र मुश्किलचे, कारण 2 डावखुरे बेस्ट आहेत आणि त्याच्याबरोबर एक लवली लेग ब्रेकर तुषार बर्गे, एक बलमान असा स्फोटक मारा आहे. त्या स्फोटक मारा उत्तर 3 जोशी बंधू, अभि असेल, बंटी असेल, सोहम असेल आणि अनिकेत आणि मनोज चव्हाण, हे 5 धुरंधर जोडले ना तर मात्र खरं नाही. 5 पैकी 3 जरी जोडले 3 ओव्हर मध्ये तर मॅच रंगतदार अवस्थेत. एक अफलातून फायनल तुमच्या भेटीला येईल. 58व्या वर्षी प्रदान करताना घेऊन होते अतिशय दर्जादार क्रिकेट शृंखला. 4 दिवस ही स्पर्धा रंगली आहे. 6 अर्धशतक पण पाहिली. आता फायनल 49 जिंकताना टीम कोण घेऊन जाईल? आदरणीय बंडूजी केणी यांच्या माध्यमातून हिरो कंपनीची ब्रँडेड बाईक 1,50,000 25,000 असे 3 सुपर 3 मध्ये पोहोचलेला हे कॅश प्राइज. त्याचबरोबर आमचे अशोक दादा मडवी यांच्या माध्यमातून पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, बेस्ट अंपायर, बेस्ट कॉमेंटेटर यासाठी पारितोषिक. त्याचबरोबर परीक्षित मडवी यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. आणि प्रत्येक मॅचसाठी प्लेअर ऑफ द मॅच, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट बॅटर, मालिका वीर ही पारितोषिक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून. व्हॉट अ लवली ऑर्गनायझेशन. 58 वर्ष. पुन्हा सर्व उपस्थित लाडक्या प्रेक्षक सरचे स्वागत. जाऊया लेट्स आणि पाहूया मॅच 49 ला उत्तर कसं देईल आणि ते देण्यासाठी आघाडीवीर अनिकेत आणि बंटी, कुणाल जोशी, अभिनय मॅच मध्ये कोपरी येथे खेळतोय. म्हणजे बटबारा झाल्या. दोन टीम करण्यात आल्या, कारण एकाच ठिकाणी 2 फायनल. त्यामुळे स्वाभाविक आहे मजबुरी झाली आहे बालाची. आम्ही समजू शकतो. वी कॅन अंडरस्टँड सूर्यकांत. थोडेसे अधुरी इथे अधुरे, परंतु हे फलंदाज बंटी तो काही करू शकतो, अनिकेत काही करू शकतो. दोन्ही डेंजरस बॅट्समन आहेत. ऑन स्ट्राईक बंटी, कुणाल जोशी आणि त्याच्या समोर आहे पहिलं P1चं एकमेव ओव्हर हाताळण्यासाठी फायनल मध्ये तुषार बर्गे. दुसरी मॅच खऱ्या अर्थाने ऑन केली होती. तिसरं ओट टाकत होतं, खरं नव्हतं. एकविरा बेलापूर, कारण 2 मध्ये 38 धावांचं चोख प्रत्युत्तर दिलं होतं 72 धावांना. मॅच फसली होती. मॅच फसलेली याने कन्वर्ट केली. तोच गोलंदाज बॉलिंग मार्ग वापरताना तुषार बर्गे. 18 चेंडू 49 3 ओव्हरची फायनल. अंधारमाचं जाळ पसरू लागे मैदानाचा. स्पीडअप करायला, स्पीडअप करणं गरजेचं आहे. स्पीडअप करा. पॉइंट खडं केलं, पॉइंट कव्हर, बॅकपर पॉइंट आहे. पाहिलं तर 38 च्या बाहेर लॉंग ऑफ तैनात केली आहे. म्हणजे पॉवर प्लेचं सांगेल का बाईक कोण घेईल, 1 लाख कोण घेईल आणि 50,000 कोण समाधान मानावं लागेल, यासाठी चाललेले काटेकी टक्कर. फायनल घनसोली 11 गोंचेला डिफेंड करायचे आहेत. 49 काढायचे आता ऐरोली कोलोडा आणि समक्ष आहे तुषारच्या बंटी, कुणाल जोशी. पहिला चेंडू बॅटची कडा फ्लाइंग स्लिप नव्हतं. सुरक्षित बंटी सिंगल मिळते. सिंगलने सुरुवात झाली आहे. टीम बरोबर खातं खोलतं कुणाल 1ने. 49 टू टार्गेट. पहिला वोट टाकताना घनसोली 11 गोंचेनी तुषार बर्गे. लेग ब्रेकर, ऑफ ब्रेकर, मध्ये बुंदा. ग्रेट बुंदा टाकला. बुंदाचा आवाज, यॉर्करचा आवाज ऐकला आणि त्याचेच मात्र रिलीज करताना पाहिलं. बायचा इशारा. थँक्यू सो मच गुरु. पहिली बॅटची कडा, नंतर मात्र टॅप करण्याचा प्रयत्न यॉर्करला, उत्तर नव्हतं. बॅट्समन चकला. विकेट ही चारोखाणीची. व्हॉट अ लवली बॉलिंग बाय तुषार बर्गे. ओके 2 धावा. 2 चेंडू मध्ये 2 धावा. टायमिंग फसले, झाल्या तडकल्या बंटी. ओ माय द ऑन द खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. चित्ताक
अशी न चित्ता हे कॉट टेकन बाय आशिष पाटील. सॉफ्ट डिस्मलची पहिली शिकार. निराश ज्या बॅटर कडून भीती होती, जो बॅट्समन खऱ्या अर्थाने एक फिनिशिंग टच देणार होता या फायनलला, तो स्वस्तात. अवघ्या एकवर बंटी कुणाल जोशी परतलाय. 2 वर 1 मैदानाच्या आत. आता मनोज चव्हाण. आता थोडं प्रेशर. आता प्रेशर का घेतलं तर अर्धी फली अर्धे बॅट्समन कुपरी ते फायनल खेळतायत, त्यामुळे 2-3 जर बॅटकर बाद केले ना तरी मात्र खूप दाट पराभवाच्या छायेत फायनल मध्ये जाईल ऐरोली कोलिवाडा. सुरुवात चांगली केली गोलंदाज. पहिलं सिंगल, नंतर एक बाईज आणि तिसऱ्यावर विकेट. व्हॉट अ लवली बॉलिंग. मी म्हटलं होतं 3 ओव्हर खूप मात्र मागात असतील. धार वाढलेली आहे. डावखोरा अनुराग असेल, विजय भोईर असतील, एवढे शक्य लवकर तेवढे मोठी फटके मारण्याची संधी देणार नाही. ऑफ ड्राईव्ह केलं, दुरून शतरक्षण फील्ड करेल, फक्त सिंगल मिळते. क्लेवर बॉलिंग, अगदी टिचून गोलंदाजी करताना. फायनलची मॅच श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक वर्ष 58. 1 लाख रोख रक्कम, त्याचबरोबर ही बाईक हिरो कंपनीची ते प्रेझेंट केले. बंडूची केणी बॅकफुट वर गेला, कडक स्ट्रोक. व्हॉट अ अपील शॉट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर आणि 4 रन. सो ब्युटिफुल स्ट्रोक यार. कुठल्या टप्पा बॅकफुट वगैरे जागा बनवली, बॉडीचा जो बॅलन्स होता. स्विंग द बॅट इन द हँड व्हेरी वेल अँड थ्रू द एक्स्ट्रा कव्हर क्रॅकिंग. 4 रन. 4 ने धाव संख्या पुढे सरकते, पोहोचते 7 वर. 7 विकेट. 49 लक्ष. कडक स्ट्रोक बॅकफुट वर जाताना अतिशय जबरदस्त अनेकेच्या बॅटवरून हा सुंदर देखावा. क्रिकेटची देखणे पण दाखवलं. पुढला चेंडू. ओ माय गॉड, हवेमध्ये चेंडू कुठपर्यंत जाईल. एलिमिनेशन परफेक्टली मेला. चेंडूला फेकलं, प्रेक्षकाला मिळाला. जाऊन हा षटकार आला अनिकेच्या बॅटवरून. 6 रन. आता मात्र जान ओकली आहे, जान टाकले मॅच मध्ये. बंटी गेल्यानंतर सर्वशी जबाबदारी घेतली 2 फटके मारताना. आता मॅच ऑन केली आहे. आता धावसंख्या 13. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 36 36 18 धावांच्या सरासरी. पहिलं पाहिलं तर 16.25, परंतु 18च्या घरात जाते कारण 2 मोठे फटके आले. जशा तसं उत्तर दिलंय. आता वय वर्ष 58 याने तिसरा मॅच जी बनवली, 3 धावा अगवा दिल्या होत्या आणि 1 विकेट. व्हेरी एक्सपिरियन्स मॅन बॉलर विजय भोईर. शिवप्रसन्न घनसोली, त्याच्यामध्ये 4 चौकडी. काय गोलंदाजी टाकायचे त्यापैकी विजय. 2 बंधू मनोरम मडवी, विजय बडवी, राम चव्हाण, त्याच्यानंतर बलिराम मडवी आणि डेफिनेटली हा विजय. 25-25 ओव्हर 5-5 ओव्हर टाकण्याचा कारनामा केलाय गोलंदाजीने. आता संपूर्ण टीमला 5 ओव्हर. क्रिकेट बदललाय. आता आवश्यकता 12 चेंडू आणि 36 धावा. 18 धावांच्या सरासरी धावा मात्र काढावं लागते फायनलची मॅच जिंकण्यासाठी ऐरोली कोलिवाडा. आता समोर बॅट्समन मनोज. ओ माय गॉड, पहिला फटका फसलाय. स्वतः कॅप्टन मात्र चुकी करेल काय, घडणारच नव्हता. दॅट इज द लवली कार्ड टेकन अँड एंड ऑफ द इनिंग ऑफ मनोज चव्हाण. दुसऱ्या गडीचं इथे झाले, पण 2 गडी बाद. आता धावसंख्या 13. बराबर आहे 13 धावसंख्या. सेम सिच्युएशन होती, परिस्थिती होती पहिल्यांदा बॅटिंग करताना घनसोळी इलोंगजन, आणि तशी 13-2 ही परिस्थिती ओढवली चेस करताना फायनलच्या दुसऱ्या डावमध्ये ऐरोली कोलिवाडा. 2 गडी बाद 13. बॅकफुट वाजताना अनुभव खूप आहे गोलंदाजाकडे. SB संजय बालाजी हे SB कडून काही वर्ष खेळलाय. घनसोली कडून खेळलाय, परंतु धडे घेतलाय. शिवप्रसन्न कडक टीम त्याचं प्रतिनिधित्व करताना आता मात्र गावकीची एकीमध्ये एक संघटित होताना गोलंदाजी टाकतोय. आता 11 चेंडूचा खेळ बाकी आणि 11 मध्ये आता 36. प्रेशर विकेट. आता सोम जोशी. ओहो, सोहन मागच्या मॅचचा हिरो सोहन. 9 मध्ये 36 केल्यात. आल्या का फटका मारला यार. उभी नकल केली मागच्या मॅच मध्ये. जो अधूर होतो त्याला पूर्ण करताना षटकार ठोकलाय. मॅच ऑन, फायनलची मॅच ऑन. आता 6 ने छपकन पुढे जातोय, मुसंडी मारतोय. ऐरोली कोलिवाडा पोहोचले 19 वर 2. बनमळचे 49. इथून 30 धावांची आवश्यकता. चेंडू 10. 2 तगडे मॅच मध्ये अजूनही रोमांच आणेल, उत्कंठा वाढेल, उत्कंठा सिगेला पोचवेल. सोहन
पहिल्या चेंडू स्वागत केलं षटकार ठोकून. हम किसी से कम न. कसा चेंडू वळाला बा. नो एक्स्ट्रा रूम. एक्झॅक्टली मिडल स्टंपला बाईचा इशारा. एक्स्ट्रा धाव मिळे, अतिरिक्त धाव मिळते. 20 वर पोहोचले. लक्ष 49. आता 29 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 29 धावा. 2-3 फटके सामनामध्ये वापसी. परंतु या ओव्हरमध्ये येणे गरजेचं आहे. ती संधी देईल का वय वर्ष 58 असलेला विजय भोईर. लेफ्ट हँड राऊंड द विकेट तो सोहन. फटका तर आलाय. टायमिंग आहे. दॅट इज अ मॅग्निफिशंट ओव्हर द लॉंग ऑफ. इज अनदर बिग वन. हो हो, मॅच चालू राहील याचा 70केचा धोक्याचा इशारा देताना सोहन सूर्यवंशी. वा बाय वा. आता 26. आता 8 चेंडू 23 धावा. आता प्रेशर आहे विजय भोईरवरती कारण 2 चेंडू तुटून पडलाय. स्विंग विथ द स्विंग. व्हॉट अ फुटवर्क. ही पायांची जादू. फुटवर्कचा वापर पुढे सरसावलाय आणि वायडिस लॉंगाचा आला एक गगनाला भेदणारा षटकार सोहन सूर्यवंशीच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचवते षटकाराने 26 वर. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 23 धावा. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ फायनल. मजा आणली यार. अजून 2-3 फटके तगडे आले. येस, गेला रे गेला. आला सोहनचा षटकार आला. वा वा वा. मॅच वन. मोमेंटम कंप्लीटली मात्र शिफ्टेड टू द ऐरोली कोलीवाडा. काय मॅच रंगवली. व्हॉट अ शॉट. षटकार क्रमांक पहा. त्याचा फॅन कसा मैदानामध्ये आलाय. तर प्रत्येक वेळेला येऊ नका कारण अंदर पडले. आम्ही समजू शकतो तुमचं प्रेम खूप आहे सोनवरती. काय षटकार आहे. आता धाबे दणानले मी म्हणेन. आता 7 चेंडूचा खेळ बाकी. 7 मध्ये 7-17. व्हॉट अ मॅच. पहिले 2 चेंडू दरारा सोडला होता विकेट घेऊन. नंतर षटकार डॉट षटकार षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाय सोहन. 28 बनवलेत एक ओव्हर मध्ये. बरोबर साधली होती याच बॅट्समनने. कडक कडक बॉल. सिंगल घेतली आहे. कीप द स्ट्राईक. आता मजा येईल. आता स्वतःकडे स्ट्राईक दे. 6 चेंडू आणि 16 धावा. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का गेल्या वर्षासारखी प्रकाशजी मडवी. अशा तर आहे प्रत्येक सुपर ओव्हर. अंधार पडत चालले. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 16 धावा. हाच आकडा आला होता उत्कर्ष दिवा जेव्हा डोडो कुमार 11 जेव्हा भूषण फक्त 1 धाव खर्च केल्यावर 15 धावा सोडल्या होत्या. पण काय दीपेशनं ते 2 षटकार मॅच फिनिश. तसंच सेम आकडा आलाय. 6 चेंडू आणि 16 धावा. अनुराग मिश्रा सचिन रमेश तेंडुलकरने बॉल साइन केलेला. बॉल दिलेला आहे. टी शर्ट दिलेला आहे. ईशान किशनने याला एक बॅट प्रेझेंट केले. 6 चेंडू. आता अनुराग हा छोटा पॅकेट बडा धमाका काय करेल. जाऊया फायनल मध्ये. 6 चेंडू आणि 16. किती मॅच मात्र तापली. प्रेक्षकांची खचाखच गर्दी. सरसे स्वागत आहे लाडके प्रेक्षकांनो. श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप मूर्ती चषक वर्ष 28 मध्ये एका बाजूला घसरली. कोण बॅग घेईल कोण एकला त्याच्याबरोबर घेऊन जाईल त्यासाठी 6 चेंडू आणि 16. पाहूया खेळ. मैदानाच्या आतमध्ये अनुराग मिश्रा वय वर्ष 17च्या आसपास घेऊन समोर तुटून पडलेला सोहन सूर्यवंशी. 6 चेंडू 16. वाडा कडक फायनल. अलाउन द कार्पेट. गॅप आहे. गॅपला जाऊन फील्ड करेल. सिंगल घेतली. दुसरीची माग केले. चेंडू गेला पहा परंतु कीप द ऑन आहे. मॅच ऑन राहिली आहे. पहिल्या चेंडू 2. आता 5 चेंडू आणि 14 धावा. अक्षरशः घाम फुटलाय. जरी सावली पडली तरी हलकासा वारा खाडीकडून वाहणारे मैदानाच्या आत असलेले तब्बल 11 मध्ये 2 बॅट्समन आहेत. 13 2 अंपायर 15 मैदानामध्ये अक्षरशः घाम 11 पकडून 2 बॅटर 13 किती प्रेशर आहे पहा. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा. 5-14. अनुराग मिश्रा कमथिंग बॉल टू लेफ्ट हँड. बॅट ची कडा. व्हॉट अ बॉलिंग यार. सुपर बॉलिंग. सिंगल घेतल्याने जबाबदारी मात्र सोपवली. अनिकेत त्याने 2 मध्ये 2 धमाके दिले. एक चौकार एक षटकार 10 वर. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 13. 4 चेंडू 13 धावा. ते फायनल आम्ही अजून विसरलो नाही. हॅट्रिक वर होता. फायनल मध्ये 50,000 कॅश प्राइज देण्यात येणार होतं वडिलांकडून. हॅट्रिक घेण्यासाठी हॅट्रिक घेतली नाही परंतु तोच स्पेल टाकताना
फायनलच्या मॅच मध्ये अगेन्स्ट द ऐरोली कोलिवाडा, वय वर्ष 17. दॅट इज अ सुपर बॉलर अनुराग मिश्रा. आता अनिकेत समोर आहे, अनिकेत सालुंके फेसिंग ऑन द थर्ड डिलिव्हरी. 4 चेंडू 13. ओ माय गॉड, हो हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टेरिफिक शॉट इज गोइंग अँड गॉन. काय फायनलचे पैसा वसूल फायनल, कमालची यार. अगदी खुश केलं अवतीभोवती असलेल्या प्रेक्षकांना एक मेगली मेजवानी. हाय व्होल्टास फायनल, मजा यार. सेटकार जसा मिळाला तसा ओढला, फेकून दिला कावकांच्या वरून. आता 2 चेंडू 3 चेंडू आणि 7. व्हॉट अ मॅच यार. मॅच सटकली होती, मॅच बनवली. सोहन जसा आला अनिकेतच्या जोडीला तेव्हा मात्र घाम फोडलाय 4थ्या विकेटसाठी. व्हॉट अ लवली बिल्टअप द पार्टनरचं. व्हॉट अ फायनल यार. न भूतो न भविष्य असं म्हटलं जातं जेव्हा अशा पण तगडा फायनल मिळतो. पैसा वसूल प्रेक्षकांचा. 3 चेंडू 7. एवढ्या लवकर हार मारणार नाही बॉलर. नेट प्रॅक्टिस देतो ईशान किशन, हे डावखुऱ्या. ओ माय गॉड, तिथे ईशान किशन, इथे मी अनिकेत सालुंके असं सांगताना डाऊन द बॉल, डाऊन द एक्झॅक्टली फ्रंट ऑफ द कॉम्बो. व्हॉट नाव स्कोर इज लेवल. आता 2 चेंडू मध्ये अवघी 1. मॅच कुठे होती, फायनल आणली कुठे. हो हो, क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. कमालीची फायनल, पैसा वसूल, हाय व्होल्टास फायनल. ओ हो, व्हॉट अ मॅच यार. तो फॅन 2 मध्ये आता 1. कुठे मॅच होती पहा. चॅलेंज स्वीकारलं, आव्हान स्वीकारलं या जोडीने आणि अक्षरशः या वातावरणामध्ये घाम फोडलं. आता 2 मध्ये 1. मॅच कुठे होती, मॅच कशी बनवली पहा. सोहन सूर्यवंशी अलॉंग विथ अनिकेत सालुंके. एक हाती मॅच होईल असं वाटलं होतं. निराश करते ते परतावं लागलं असं घरी प्रेक्षकांना. प्रेक्षकांचा पैसा वसूल. आता 2 मध्ये 1. व्हॉट अ फायनल यार. मजा आली. जिंको कोणी आहे पण क्रिकेटची जय मी म्हणेन. क्रिकेटचा विजय झालाय. अक्षरशः अंगाला शहारे आणणारा फायनल. औचित्य आहे श्री कृष्ण मंत्रिमंडळ 58 वर्ष दिलीप स्मृती चषक. फायनलची मॅच 2 चेंडू 1. नाव जस्ट लाईक द अम्ब्रेला फिल्डिंग इनसाइड द सर्कल. 2 मध्ये 1. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. आता मॅच आणली आहे अनिकेत सालुंकेने सोहम जोशीच्या बरोबर. 2 चेंडू आणि 1. ऐरोली कोलिवाडा विजयाच्या समीप. मग मॅच अजून फायनल जिंकली नाही. 1 लाख बाईक बंडूजी केळी यांच्यामध्ये ती बाईक 1 लाखावर कोण घेऊन जाईल त्यासाठी हा चेंडू. 2 चेंडू 1 धाव. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, हो 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 हो, व्हॉट अ मॅच. सुपर ओव्हर येईल का गेल्या वर्षीसारखी. प्रेक्षकांच्या मनामध्ये मात्र आता शंका आली आहे. गेल्या वर्षासारखी फायनल सुपर ओव्हर. हो हो, 1 चेंडू 1. खडक बॉल, सबमरीन डिलिव्हरी. ओ माय गॉड, न भूतो न भविष्यतो. व्हॉट अ कडक फायनल. खरोखरच ना स्वार्थ ना मतलब आणि निस्वार्थपणे जो क्रिकेटचं आयोजन करतो तो फायनल अशी बनते यार. आम्ही सलाम करतो श्रीकृष्ण मित्र मंडळाला. सर्व काही 6 ओव्हरच्या सामने फायनल जरी 3 पण ती तिकट. आता 1 मध्ये 1. 1 मध्ये 1. व्हॉट अ बॉलिंग यार. जरा डॉट काढला तो सुपरवर. ही सिंगल घेतली तर मॅच फिनिश्ड बाय ऐरोली कोलिवाडा. ओ 5 चेंडू मध्ये 22 धावांचे योगदान दिले. बॅटिंग केले कडक अनिकेत सालुंके. सोमचा विचार केला. 7 मध्ये 22. मॅच जोडली आहे मी खरं अभि नव्हता त्याची कमतरता भरून काढली आहे. काय बॅट्समॅन बॅटिंग केली आहे. आता 1 मध्ये 1. 1 चेंडू 1. ओ माय गॉड, व्हॉट अ मॅच. व्हॉट अ फायनल. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर फायनल. 58 वर्ष श्रीकृष्ण मित्र मंडळ दिलीप स्मृती चषक हक्क सांगला ऐरोली कोलिवाडा टीमने. पण खरी रिअल हिरो आहेत या फायनलचे अनिकेत सालुंके आणि सोहन जोशी. हार्डला घनसोली. न भूतो न भविष्यते असा तगडा फायनल. थँक्यू सो मच ऑल ऑफ द स्पेक्टेटर प्रेक्षक.
किती मोठ्या संख्येने येऊन आनंद गेला, आनंद लुटला आणि आनंद लुटून दिला या दोन टीमच्या खेळून. कडक मॅच आणि तिथे 7 चेंडू मध्ये 7 धावा. वॉटर डान्स यार. दोन्ही ठिकाणी कोपरी इथे फायनल, तिथे 7 चेंडू मध्ये 7, इथे फायनल. कडक मॅच यार. अंगाला शहारे आणले. हाडला गंसोली येलो गंसोली. चला पटापट दोन्ही टीम येतील. तिसरी टीम उपस्थिती नाही. दोन टीमच्या समक्ष लगेच आम्ही बक्षीस वितरण सोहळा. चला फायनलचा प्लेयर ऑफ द मॅच आम्ही लगेच मात्र देणार आहोत. काय फायनल करा. वेल डन यार. अनिकेत सालुंके. हार्ड लक मी म्हणे.